आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6 वर्ष जे मी इमाने इतबारे ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, त्याचप्रमाणे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम या मोहिमेद्वारे जे मी भारतीय नागरिकांना अथवा भारतीय गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न चाललाय. मार्गदर्शन म्हणजे त्यांना टिप्स देत नाही, कुठले घ्यायचे, का घ्यायचे, कधी घ्यायचे, कसे घ्यायचे हे मी कधी सांगत नाही. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिकेत आजच्या घडीला 55% लोकसंख्या समभागात गुंतवणूक करते. 55%, 5वर 5. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, भारतात फक्त 5 ते 8% लोकसंख्या फक्त समभाग गुंतवणूक करते. म्हणजे भारतात किरकोळ गुंतवणूकदारांचे म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स, ज्याला रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणतात, त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. तर आता आणि आश्चर्य म्हणजे भारतात साक्षरता खूप वाढलेली आहे. म्हणजे जसं पूर्वी फक्त केरळ हे एक अतिशय साक्षर का 100% साक्षर असं राज्य होतं, तसंच आता म्हणजे भारतात साक्षरता वाढली, पण ती साक्षरता लिखाण वाचन याबद्दल वाढली. मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की भारतात समभाग गुंतवणुकीची साक्षरता अजूनही नाही वाढली आहे आणि ती वाढवण्याचं कुठल्याही शासनकर्त्याच्या लक्षात आलेलं नाहीये. म्हणे भारताला 1947 साली म्हणजे भारताची प्रगती काय नाही झाली, तर असं ऐकू येतं आत्ताशी तर आपण स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. एवढ्या पटकन कशी होणार? कोण म्हणालं का नाही होणार? भारत देश केव्हापासून जिवंत आहे. पण भारतीय नागरिकांना कसं आहे ना, भारतात अनेक गोष्टी शिकवाव्या लागतात. उदाहरणार्थ, वाहतुकीचे नियम पाळा, शिकवावं लागतं. पोलिसांना शिकवावं लागतं की बाबा दुचाकीवर शिरस्त्राण घाला, 4 चाकी चालवताना तुम्ही सेफ्टी बेल्ट म्हणतात ज्याला, किंवा संरक्षक ती जी पट्टी असते ती लावा. हे सगळं सांगावं लागतं. समोर लाल दिवा आहे तर नका क्रॉस करू, हिरवा आहे तेव्हाच क्रॉस करा, सगळं सांगावं लागतं. पण असं परदेशात अनेक गोष्टी नाही सांगाव्या लागतात. ते नागरिक स्वतः शिकतात. आपल्याकडे स्वतः काही करायची गरज नाही. आजचं जे मी उदाहरण घेतलंय ना, असं मी माझा आजचा विषय नाही सांगितला. या व्हिडिओचा विषय आहे पिगी बँक सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट, किंवा मराठीत पैशाची पेटी गुंतवणुकीसाठी खात्रीचा मार्ग. आता हे मी काय म्हणतात त्याला, तो इंग्रजी अथवा मराठी शब्द वापरला, विसरलो मी. हे मी टॉन्ट म्हणजे उपरोधिक लिहिलेलं आहे. अजूनही आता ते मी त्या येण्याच्या आधीचं लक्षात ठेवा. मी माझ्या लहानपणाचं लक्षात ठेवतोय. तेव्हा मी लहान असताना, मला अजून तेव्हा भाऊ नव्हता झाला, मी आणि बहीण दोघंच होतो. तर अचानक एके दिवशी माझ्या वडिलांनी बँकेतून, तेव्हा कॅनरा बँकेतून, असं दूरचित्रवाणी संचाच्या आकाराचा एक डबा आणला. त्याला वर असं छिद्र होतं मोठं, म्हणजे नोट घालता येईल आणि पैसे घालता येईल, आणि मागे एक चावी होती जिने ते उघडू शकतो काढायचं असेल तर. आणि कसं व्हायचं, काही ठराविक दिवशी तो कॅनरा बँकेतून माणूस यायचा आणि ते उघडून पैसे घेऊन आमच्या खात्यात जमा करायचं. म्हणजे मलाही ती छान सवय लागलेली. पण कसं आहे ना, मी तीच आयुष्यभर नाही पाळून घेतली. म्हणजे त्यावेळेला लहानपणी मला वाटायचं गुंतवणुकीचा सगळ्यात सोपा सुरक्षित मार्ग
कारण बँक आपल्या घरी येते, आपल्याला कुठे जायची गरज नाही. ती कुठे युद्ध झालं तरी माझ्या याला काही फरक पडत नाही. मी जेवढे टाकलेले पैसे तेवढेच बाहेर निघतात आणि तेवढेच भरायचे असतात. व असे इतर अनेक बालिश माझ्या डोक्यात कल्पना त्यावेळेला होत्या. पण नंतर मोठा झाल्यावर स्वतः शिकलो. माझे काही मित्र म्हणे हे मला खूप माझा एक तर मी ज्याला गुरु मानतो. मी जेव्हा मार्केटिंग मॅनेजमेंट करत होतो NM नरसी मोंजीमधून, तेव्हापासून माझा तो गुरु आहे, अजूनही गुरु आहे. आता तर माझा एक गेले 7-8-10 वर्ष माझा भाचा माझा गुरु आहे. तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे. कारण मी असं कधी मानत नाही तो लहान आहे, तो मोठा आहे, त्याला किती ज्ञान आहे, तो किती कष्ट करतो, हे मला महत्त्वाचं असतं. मी तर उलट जर माझ्या मुलाने शिकलं तर मी त्यालाही गुरु मानेन. पण आजच्या पिढीला काहीही शिकायची गरज नाही. आता मी काय सांगू तुम्हाला, माझ्या 2 मित्रांनी, एका मित्राने 1.5 वर्षापूर्वी डीमॅट अकाउंट उघडलं, दुसऱ्या मित्रांनी आत्ता 1 महिन्यापूर्वी डीमॅट अकाउंट उघडलं. आता मी काय सांगू, आता मी सांगितलं तर त्या मित्रांना राग येईल, कारण दुर्दैवाने माझं नाव सत्यजित आहे आणि मी खरं बोलतो. हेच दाखवतंय की अमेरिकेत 55% लोकसंख्या समभागात गुंतवणूक करते आणि आपल्याकडे फक्त 5 ते 8%. त्या 8चं 10% झालं असेल, 12% झालं असेल, 14% झालं असेल. पण कुठे 55% आणि कुठे हे? अतिशय अतिशय दुर्दैवी घटना आहे. म्हणजे कोणीतरी शासनकर्त्यांनी हे ऐकावं. म्हणजे माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय आदरणीय फडणवीस साहेब, कारण एक पंतप्रधान आहेत, एक मुख्यमंत्री आहेत. तुम्ही हे ऐका. लहानपणी शाळेतून अथवा 8वी नंतर, त्याच्यानंतर 11वी-12वीला पण समभाग गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन सुरू करा. जर माझा काय उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल ते सगळं निवडण्यात, तर तेही मी करू शकतो. कारण मी आता अक्षरशः 60 वर्षाच्या, 70 वर्षाच्या, 50 वर्षाच्या, 40 वर्षाच्या भारतीय नागरिकांना आत्ताशी शिकवतोय. म्हणजे मी त्यांना बोट पकडून आपण ज्याला बालवाडीत शिशुवर्ग समभाग गुंतवणुकीबाबत बोलतोय, मी त्यांना आत्ताशी घेऊन जातोय. त्यांना माहीतच नव्हतं की हे जायचं. आणि दुसरं एक फार महत्त्वाचं आहे मला, जे माझ्या दृष्टीने वाटतं, हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात आणि कुठल्या कशात मिळणार नाही. कसं असतं, आत्तापर्यंत किंवा गेली अनेक वर्ष, अनेक एकच बहुतेक लोकांना वाटायचं की उत्पन्नाचं एकच साधन आहे. नोकरी लागली, उत्पन्न मिळालं. तेव्हा कसं तो 18व्या, 19व्या, 22व्या वर्षी एक माणूस अबक कंपनीत लागायचा आणि तिथेच त्याच्या निवृत्तीचा सोहळा व्हायचा आणि तो शांतपणे घरी येऊन बसायचा. त्याच्यानंतर बँकेत FD मध्ये ठेवायचे. तेव्हा खूप परवडायचं FD वगैरे, कारण तेव्हा FDचा माझ्या अंदाजाने 10, 11, 12% व्याज होतं दर साल, दर शेकडा. महागाई कमी होती. आता कसं व्हायला लागलंय, महागाई खूप वाढत चालली आहे आणि उत्पन्न म्हणजे जे आता तुम्ही म्हणता FD ते 6% वगैरे आलं. आणि याआधी सुद्धा मी सांगितलंय की याच्यापुढे आपल्याला बँकेत पैसे ठेवायला आपल्याला बँकेला पैसे द्यावे लागतील. ही सुद्धा पाळी येणार आहे. तर ती आपली मानसिकताच नाही की प्रथम उत्पन्न म्हणजे नोकरी, पण द्वितीय उत्पन्नाविषयी कोणीच विचार कधीच करत नाही. माझ्या मते FD ठेवणं, RD ठेवणं हे द्वितीय उत्पन्न नाही. 6%ला मी द्वितीय उत्पन्न समजत नाही. आता मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. माझी एक आस्थापना आहे. त्या आस्थापनेत मला माहीत नाही, एकदा असंच मनात विचार आला, सगळ्यांना बोलवलं
सांगा तुमच्याकडे किती शिल्लक आहे आता बँकेत किंवा कुठेही, कुठे गुंतवणूक केली आहे काही. प्रत्येकाचं उत्तर काय आलं माहिती का? आणि छोटं नाही, असं मोठं शून्य. मग त्यांना मी मागे अनेक व्हिडिओमध्ये सांगितले, त्यांना काही संकल्पना सांगितल्या, त्या संकल्पनेवर ते आता कामं करतात. त्या सगळ्यांनी मला लिहून दिले सहीनिशी की आम्ही दर महिना एवढे गुंतवणार. आणि मला सांगायला आनंद होतो, त्यांनी बहुतेक 2021 अथवा 2022 साली समभाग गुंतवणूक सुरू केली. आणि आजच्या घडीला प्रत्येकाकडे सरासरी 1,20,000 एक अंदाजे 1,20,000 ते 1,60,000 एवढी आत्ता रक्कम जमली आहे. मी त्यांना मध्ये विचारलं, हे तुम्हाला वाटतं का शक्य होतं आत्तापर्यंत? नाही, ते म्हणे नाही, आम्हाला माहीत आहे, आम्हाला खरंच कल्पना नव्हती की इतकं आपण मिळवू शकतो. आणि हे द्वितीय उत्पन्न आहे त्यांचं. तुम्ही विचार करा, जर 2 का 3 वर्षात 1,00,000 झालं, अजून पुढचे 10 वर्ष तर भारतीय समभाग मंडई अथवा त्यांचे समभाग निर्देशांक अतिशय वेगाने पुढे जाणार आहेत. लिहून ठेवा. आधेमध्ये खालीवर होणार, म्हणजे लाल हिरवा लाल हिरवा. तर ही अशी परिस्थिती अनेक जणांकडे आणि काहीतरी वेडे वाकडे त्यांच्या डोक्यात असतात. पण अनेकांना माहित नव्हतं हे द्वितीय उत्पन्न सुद्धा असतं. आणि अजून एक ते एक नवीन पद्धत, ज्याला इंग्रजीत फॅशन म्हणतात. काय उत्तर द्यायचं ते माझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही कधी, आणि त्यालाही माझं उत्तर असतं, पण ते आता इथे या माध्यमाद्वारे मी सांगणार नाही. आणि ते सगळ्यांना पटतं. तुम्ही म्हणणार नाही अरे हा सत्यजित शाह कसली उदाहरणं देतो, पण खरी आहेत, हे तुम्हालाही पटणार आहे. आता अजून काही गोष्टी असतात, म्हणजे हे तर मला माहिती आहे, काही जण हात पळून घेतात कोणाचं तरी ऐकून, म्हणजे अजिबात त्याविषयी काहीही माहिती नसता. मला एका माझ्या मित्राने आदल्या दिवशी HDFC लाईफ घेतला, दुसऱ्या दिवशी तो 1 का 1.5 रुपयांनी कमी झाला तर मला फोन केला. आणि फोन करताना त्याचा आवाज असा होता की काही हृदयविकाराचा झटका आलाय. अरे समभाग मंडई येते, भाव खालीवर होणारच. म्हणजे लोकांना काहीही माहीत नाही, काहीही वाचायचं नाही, काही शिकायची त्यांच्यात इच्छा नाहीये. म्हणजे म्हणूनच मी आज ते लिहिलंय. म्हणजे शीर्षक काय आहे, पिगी बँक अथवा ज्याला पैशाची पेटी. त्यांना हीच गुंतवणूक वाटतं. मी किती गुंतवले, मी किती काय आहे. आपण वाढलोय, आता खर्च वाढलोय. आणि अजून एक, अनेक लोकांकडे काय असतं माहिती ना, नाही ते त्या जातीचे, ते तिथे राहणारे, बोरिवली, मुलुंड, घाटकोपर. मी मुद्दाम कुठल्या जमातीचा, जातीचा, कुठल्या भाषिक लोकांचं नाव घेत नाही, कारण आज लगेचच माझ्या घरी मोर्चा. मी दुसऱ्या दिवशी अगदी सगळीकडे माझा फोटो बिटो येईल, आणि तिसऱ्या दिवशी खून सुद्धा होऊ शकतो. अनेक लोकांना काय वाटतं, हे त्यांचं काम आहे, आम्हाला काही कळत नाही. कोण म्हणाला तुम्हाला नाही कळत? आणि मला सांगायला आनंद होतो, मी जे आतापर्यंत गेली 6 वर्ष गुणिले 365 दिवस माझ्या माझ्या व्हॉट्सअपवर अनेक जे मी हे टाकले, माझे स्टेटस समभाग गुंतवणुकीविषयी, मी जे आत्ता जे घाटकोपरला राहणारे, मुलुंडला राहणारे, ते सुद्धा वाचतात माझे. पण काही लोक ज्यांना ते पिगी बँकवाले आहेत ना, ते नाही वाचत. अरे कोण वाचणार यार. त्याच्यापेक्षा मी रील बघतो, ते असं वर करतो, मज्जा येते. वयवर्ष काय, वयवर्ष 62. काय सकाळी टाकतात, गुड मॉर्निंग, 2025च्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या, पहिल्या आठवड्याच्या, पहिल्या दिवसाच्या
पहिल्या तासाच्या पहिल्या मिनिटाला तुम्हाला वर्षाच्या शुभेच्छा वगैरे. अरे असलं काय काय करत असतात. नशीब असे काही नाही आहेत, कारण आपल्याकडे करोडो देव आहेत. त्या करोडोंच्या देवाच्या नावाने नाही काही करत. पण हे योग्य गुंतवणूक. आणि मी म्हणजे माझी धडपड खूप असते. मी अनेकदा हे पण दाखवलं, हे बघा केवढे टक्के मिळत आहेत, केवढे टक्के मिळत आहेत. आत्ता मी व्हॉट्सअपवर टाकला काही वेळापूर्वी, माझ्या ना लक्षात एक राहत नाही, कारण त्या सगळे आकडे नाही लक्षात राहणार, की 6 महिन्यात 53.98% म्हणजे 54% एवढे हा परतावा दिलेला समभाग मी शोधला होता. आणि काल त्याने 5% दिलं एका दिवसात. हे सहज शक्य आहे हो, सहज शक्य आहे. आणि अजून म्हणजे हे लोक का इथे येत नाहीत किंवा समभागात पूर्वी येतात आणि लगेच का निघून जातात माहितीये का? म्हणजे कोणाला तरी काहीतरी विचारणार, कोणतरी काहीतरी खोटं बोलणार. अरे माझ्याकडे 50,000 होते माझ्याकडे, आणि ते 50,000 मी समभागात गुंतवले, ऑप्शन्स फ्युचरमध्ये गुंतवले, ट्रेडिंगमध्ये गुंतवले, आणि मी लगेचच अरे 1 वर्षात ही घेतली, 4 चाकी नवीन घेतली. कसं शक्य आहे? मला आत्तापर्यंत 5 जणांनी सांगितलं माझ्याकडे एवढे आहेत, मला एवढे करून दे एवढ्या महिन्यात. अरे म्हटलं मी कोण जादूगार नाही आहे, PC सरकार वगैरे. तसं असतं तर मी आता विमान घेतलं असतं ना, माझी अख्खी इमारत मी विकत घेऊन वर हेलिपॅड केलं असतं. हे सगळे असे काहीतरी डोक्यात घालून, तेव्हा आदरणीय, माननीय, वंदनीय, पूजनीय भारतीय गुंतवणूकदारांनो, पिगी बँकेची सवय सोडा. आता आपण सगळे वयस्कर झालेले आहोत, एक जागरूक नागरिक झालेले आहोत. आणि ती एक अजून एक सवय असते आपल्या लोकांना, काय माहितीये का? मी वन रूम मध्ये राहीन, काही मला काही फरक नाही पडत. मी माझा खर्च नाही वाढवणार. कशाला हवंय मला उत्पन्न आणि ते समभाग गुंतवणूक? ठीक आहे ना, माझी बँक 6% दे, 6% देऊ दे, 5% दिले तरी देऊ दे. दूध आम्ही मागच्या वर्षी 1.5 लिटर घेत होतो, या वर्षी 1 लिटर सुरू केलं, पुढच्या वर्षी अर्धा लिटर घेऊ. अर्ध्यात अर्धा पाणी घातलं की झालं की 1 लिटर. पांढरं दिसलं पाहिजे, आहे काय नाही काय? हे असले काहीतरी आहेत, पण पुढे जाणं हे नाही, त्यांच्या रक्तातच नाहीये. ते फक्त बोरिवली, मुलुंड यांनाच, आपण नाही काय करायचं. तेव्हा आदरणीय, माननीय, मोठा होत चाललाय हा व्हिडिओ. गुंतवणूकदारांनो, पिगी बँकेतून बाहेर या, खरंच बाहेर या. आणि काही तुम्हाला माहिती हवी असेल, कुठला समभाग घेऊ वगैरे असलं काही नाही. अजूनही काही माहिती हवी असेल तर मला आपण लिहू शकता. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझ्या माझ्या यूट्यूब व्हिडिओ वाहिनीला सबस्क्राईब करा, आणि खाली जी बेल आयकॉन असते त्याच्यावर क्लिक करा. नमस्कार. पुन्हा असंच महत्त्वाचा विषय घेऊन भेटू. जय हिंद. नमस्कार.